एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणं हे आपल्या देशात नवीन नाही। पण जेव्हा हे आरोप तुरुंगाच्या आत कैद्यांकडूनच केले जातात आणि त्यात आकडा असतो तब्बल 500 कोटी रुपयांचा, तेव्हा प्रकरण अत्यंत गंभीर, चिंताजनक आणि व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारं ठरतं। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि त्यामुळेच डिमोशन झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या भोवती आता अशाच एका 500 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीचा आणि भ्रष्टाचाराचा नवा अत्यंत स्फोटक आरोप झाला आहे। आणि हे आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून पुण्यातील प्रसिद्ध सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड आहेत, जे स्वतः सुनेचा छळ केल्याच्या आणि मकोकासारख्या गंभीर आरोपांखाली गेली काही वर्ष अमरावती कारागृहात बंद आहेत। त्यांनी आपल्या वकिलामार्फत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। वकिलांचा दावा आहे की जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगात जाऊन गायकवाड पिता पुत्रांना मीच तुम्हाला अडकवलं आहे, 500 कोटी रुपये द्या, मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, अशी थेट धमकी आणि ऑफर दिली होती। इतकंच नाही तर मालमत्ता जप्त करताना 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप आहे। कोण आहेत हे गायकवाड पिता पुत्र, त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत आणि जालिंदर सुपेकर यांच्या कथित काळ्या कारनाम्यांची मालिका खरंच इतकी मोठी आणि खोलवर रुजलेली आहे का? आज आपण या नव्या गौप्यस्फोटाचा, त्यातील प्रत्येक धक्कादायक तपशिलाचा आणि आपल्या व्यवस्थेतील सडलेल्या भागाचा सखोल पर्दाफाश करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जालिंदर सुपेकर हे नाव महाराष्ट्राला आता अपरिचित राहिलेलं नाही। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ते आरोपी हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असल्याने आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपांमुळे पहिल्यांदाच चर्चेत आले होते। त्यांच्यावर हगवणे बंधूंना अवैध शस्त्र परवाना देणं आणि वैष्णवीच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस खात्यात हस्तक्षेप केल्याचे गंभीर आरोप झाले होते। यानंतर गृह विभागाने कारवाई करत त्यांचं विशेष महानिरीक्षक कारागृह या महत्त्वाच्या पदावरून थेट उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर डिमोशन केलं होतं। पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आणि आता गायकवाड कुटुंबाने त्यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या मागणीचा आणि इतर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने सुपेकर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे। आता ज्यांनी हे आरोप केले आहेत ते गायकवाड कुटुंब कोण आहे हे समजून घेणं हे महत्त्वाचं आहे। पुण्याच्या औंध परिसरात राहणारे नानासाहेब गायकवाड हे सावकारीसाठी ओळखले जातात। ते चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत, म्हणजे त्यांचे राजकीय संबंधही आहेत। त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हा एक मोठा उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत, ज्यातून त्याला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळतं। या गायकवाड पिता पुत्रांवर अत्यंत गंभीर आरोप आहेत। गणेश गायकवाडचं लग्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या दीपक साळुंखे यांच्या मुलीसोबत झालं होतं, पण लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा प्रचंड छळ सुरू झाला। तिला पेटवलेल्या सिगरेटचे चटके देऊन मारहाण केली जात होती, अशी तक्रार 2021 मध्ये पोलिसांकडे करण्यात आली। यानंतर गायकवाड बापलेकांना अटक झाली। नाना गायकवाड यांच्या सावकारीविरुद्ध अनेक लोकांनी तक्रारी केल्या। त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली। सुरुवातीला त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं, पण तिथे नानासाहेब गायकवाड यांच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला झाला, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आलं आणि याच अमरावती कारागृहात जालिंदर सुपेकर यांनी त्यांची भेट घेतल्याचा आणि ही धक्कादायक मागणी केल्याचा आरोप आहे। गायकवाड कुटुंबाचे वकील ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेतून हे गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर जेव्हा तुरुंग उपमहानिरीक्षक होते तेव्हा त्यांनी 19 ऑगस्ट 2023 रोजी आणि नंतर 2024 मध्येही अमरावती कारागृहाला भेट दिली, जिथे त्यांनी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांची मागणी केली। सुपेकर यांनी केवळ पैशांची मागणीच केली नाही, तर त्यांनी गायकवाड पिता पुत्रांना धमकावलं आणि मारहाणही केल्याचा आरोप आहे। ॲडव्होकेट कराड यांच्या म्हणण्यानुसार सुपेकर गायकवाडांना म्हणाले, हे सर्व मीच केलं आहे, मीच तुम्हाला अडकवलं आहे, तुम्ही मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढून देतो, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तुरुंगात जाऊन कैद्यांना अशी धमकी देणं आणि आपणच अडकवल्याची कबुली देणं हे जर खरं असेल तर ते अत्यंत भयावह आहे।
ॲडव्होकेट कराड यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे की गायकवाड प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे रिमांडपासून बराच भ्रष्टाचार झाला आहे। गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना जालेंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला। हा आरोप थेट 2 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांवर आहे। सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील मिराशी, भोसले यासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना गायकवाड पितापुत्राला टॉर्चर करायला सांगितलं होतं, पण जेव्हा या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसं करण्यास नकार दिला तेव्हा सुपेकर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अमरावती कारागृहातील 5 ते 6 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, असाही आरोप ॲडव्होकेट कराड यांनी केला आहे। यातून सत्तेचा आणि पदाचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो हे दिसतं। सोलापूरच्या एका कैद्याने तुरुंगात नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केला होता। याबाबतही गुन्हा दाखल केल्याचं ॲडव्होकेट कराड यांनी म्हटलं आहे। हा हल्लाही याच दबावाचा भाग होता का असा प्रश्न निर्माण होतो। जालेंदर सुपेकर यांच्या भोवती आता आरोपांचं एक अभेद्य वाटणारं जाळं तयार झालं आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण, आमदार सुरेश धस यांनी केलेल्या 300 कोटींच्या मागणीचा आरोप, तुरुंगातील कैद्यासाठी खरेदी केलेल्या दिवाळी फराळाचा घोटाळा आणि आता गायकवाड कुटुंबांकडून 550 कोटींची मागणी, ही मालिकाच सांगते की प्रकरण खूप गंभीर आहे। जर जालेंदर सुपेकर यांनी खरंच मीच तुम्हाला अडकवले असं म्हटलं असेल तर मग गायकवाड प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात येतो। याचा अर्थ पोलीस अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करून कोणालाही खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात का? 100-150 कोटी रुपयांचा मालमत्ता जप्तीतील घोटाळ्याचा आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही आहे। या दोघा अधिकाऱ्यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला का, याची चौकशी कोण करणार? कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी टॉर्चर करण्यास नकार दिल्यावर त्यांना निलंबित केलं गेलं का? हा आरोप जर खरा असेल तर पोलीस दलातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची करण्याचा हा प्रकार नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृह खातं आता या नव्या अधिकारी गंभीर आरोपांची दखल घेऊन जालेंदर सुपेकर यांच्यावर आणखी कडक कारवाई करणार का? जालेंदर सुपेकर एका पाठोपाठ एक त्यांच्या भोवती भ्रष्टाचाराच्या आणि सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपांचं वादळ अधिकच गडद होत चाललं आहे। 500 कोटी रुपयांची मागणी, तेही तुरुंगात जाऊन कैद्यांना धमकावून, मालमत्ता जप्त करताना कोट्यवधींचा घोटाळा, हे आरोप जर खरे असतील तर हे प्रकरण महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि धक्कादायक भ्रष्टाचारांपैकी एक ठरू शकतं। मीच तुम्हाला अडकवलंय, पैसे द्या, बाहेर काढतो, हे एका IPS अधिकाऱ्याचे शब्द असू शकतात का? आणि जर हे खरं असेल तर आपल्या व्यवस्थेतील इतर किती सुपेकर आणि गुप्ता अशाच प्रकारच्या कायद्याचा बाजार मांडून बसले आहेत? हा प्रश्न सामान्य माणसाला भयभीत करणारा आहे। गायकवाड कुटुंब स्वतः गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलं तरी त्यांच्याकडून करण्यात आलेले हे विशिष्ट आरोप, त्यातील तपशील आणि वकिलांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका याकडे केवळ आरोपींचे आरोप म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही। आता राज्याच्या गृह खात्याची, तपास यंत्रणांची आणि न्यायव्यवस्थेची ही मोठी जबाबदारी आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढावं। कारण हे प्रकरण केवळ काही व्यक्तींपुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण पोलीस दलाच्या विश्वासार्हतेशी आणि पर्यायाने कायद्याच्या राज्याशी जोडलेला आहे। या सुपेकर पर्वाचा शेवट काय होतो आणि यातून व्यवस्थेच्या स्वच्छीकरणाला काही चालना मिळते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी रोज बनवत असतो, त्यामुळे आताच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।